सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो की आपण कमी वेळेत कमी सूचनेवरून सर्वजण या ठिकाणी या पत्रकार परिषदेत जमा झाला। कालच या ठिकाणी आपण तुळजापूर नगर परिषद 2025चं मतदान या ठिकाणी झालं। आत्ताच म्हटल्याप्रमाणे महिलांची या ठिकाणी जी मतांची टक्केवारी आहे ती पुरुषापेक्षा जास्त वाढलेली आहे। नक्कीच मी तुळजापूरच्या जनतेचं, मतदारांचं, विशेषतः महिला भगिनींचं मनापासून स्वागत करतो की एका व्यसनाधीनतेच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडी, शरदचंद्रजी पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तसेच उबाटा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमरभैया मगर या ठिकाणी उपस्थित, नागनाथ भाऊ भांजी, अमोलजी कुतवळ या ठिकाणी उपस्थित, श्यामजी पवार, उत्तम नाना अमृतराव, तौफिकजी शेख, सर्वच, आणि आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष भारतभाऊ कदम, तसेच सुधीरजी कदम, नरेशजी पेंदे या ठिकाणी उपस्थित, सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि मला नक्कीच या ठिकाणी आशा वाटते की यावेळेस परिवर्तनाची लाट तुळजापूरमध्ये आहे आणि सर्व आमचे नगराध्यक्ष जवळजवळ 2000 मताच्या पुढं आणि सर्व उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आमची आशा आहे। आणि नक्कीच या ठिकाणी जो काही महाविकास आघाडी आणि घटक पक्षाने जो जाहीरनामा, आश्वासन दिलेले आहे, काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परत एकदा सर्व जनतेचे मनापासून आपण एवढ्या मोठ्या मताधिक्याने मतदान केलं त्याबद्दल मी आभार या ठिकाणी मानतो। प्रथम मी आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो। सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो। काल 2 डिसेंबर रोजी पार पडलेली जी निवडणूक आहे ती तुळजापूरतील जनतेने, विशेषतः माता भगिनींनी, जे व्यसनाचं प्रमाण तुळजापूरमध्ये वाढलं आहे, गेल्या 10-15 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे आणि जो मंदिर विकास आराखडा आहे त्याचा घाट पश्चिम बाजूलाच डेव्हलपमेंट करायचा घातला आहे, त्याच्या विरोधात तुळजापुरातील सर्व सुज्ञ जनतेने खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागं राहून सर्व उमेदवारांना मतदान केलं आहे। त्याबद्दल प्रथम मी सर्व जनतेचे, तुळजापूर शहरातील जनतेचे आभार मानतो। महाविकास आघाडी ही राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट, वंचित बहुजन आघाडी, तुळजापुरात ज्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं असं शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी व इतर मित्रपक्ष यांची संयुक्त आघाडी होती। आणि खूप कमी कालावधीमध्ये या सर्व पक्षाचे तुळजापूर शहरातील नेत्यांनी एक मजबूत मोठ बांधून मला नगराध्यक्षपदी उमेदवार म्हणून संधी दिली। त्याबद्दल मी सर्व या राजकीय पक्षांच्या, शहरातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे आभार मानतो। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली असं मला वाटतं। तुम्ही पाहता, गेल्या 7 दिवसापासून मतदाराने जो ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागं ठामपणे राहिले म्हणून ही निवडणूक पार पाडली। आज तुळजापुरातील धनदांडगे लोक विरोधात आमच्याकडे जे होते, आम्ही सोशल इंजिनिअरिंग पत्रकार
पद्धत राबवून सर्व उमेदवार आम्ही उभे केले. त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. कारण आमच्याकडे माळी समाजाचा एक हमालाचा मुलगा आम्ही उभा केला होता. तसंच आमचे बालाजी तट एक सामान्य कुटुंबातून दररोजचा उदरनिर्वाह त्यांचा दररोजच्या कमाईतून होतो. अशा कुटुंबातून आम्ही एक उमेदवार दिला होता. आमच्याकडे ओबीसी समाजाच्या संगीताताई कावरे होत्या. आमच्याकडे ओबीसी समाजाचे मधुकर शेळके होते. आमच्याकडे ओबीसी समाजाच्या गोंधळी समाजाच्या रसाळताई होत्या. ब्राह्मण ओबीसी समाजाच्या जयश्रीताई साबळे होत्या. ह्या सर्वांना आम्ही उमेदवारी दिली होती. त्याचाही खूप मोठा फरक आज दिसून येत आहे. आज मतदारांनी खूप मोठा कौल महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा केला आहे. आमचे सर्व उमेदवार तर निवडून येतीलच, पण मतदारांनी मलाही खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं. त्याबद्दल मी सर्व जनतेचे शतशः आभार मानतो. येथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्व पत्रकार बंधूंनी कमी वेळात इथे आले त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचा आभार. आज काल निवडणूक पार पडलेली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पक्ष तिन्ही काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा गट, तसेच शेतकरी कामगार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्वांनी मिळून या तुळजापूरमध्ये नगर परिषदेसाठी आघाडी केली होती. आम्ही सर्वांनी इलेक्शन मिळून लढलं. आज आपणास सांगू इच्छितो की काल आपण मतदानाचा टक्का पाहिला. पुरुषापेक्षा महिलांचं मतदान जास्त आहे. या निवडणुकीमध्ये ड्रग्जचा विषय असेल, तो नगरपालिकेचा भ्रष्टाचाराचा विषय असेल, या विषयावर लोकांनी या महाविकास आघाडीला भरभरून महिलांनी तरुणांनी मतदान केलेलं आहे. मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून आपण सर्वजण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. आपल्या माध्यमातून आम्ही जे काय ह्या 2 वर्षामध्ये नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरोधात लढलो आहे हे आपण वेळोवेळी मांडलं. त्याबद्दल अजून एकदा तुमचे आभार. तुमच्यामुळं लोकांपर्यंत आमच्या बातम्या पोचत गेल्या. अजून एक सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस लढत होतो या इलेक्शनमध्ये समोरचे व्यक्ती कसा आमच्या उमेदवाराला दाब देऊन असतील, दुसरा आमिष दाखवून त्यांनी बडीमार करत असतील, या रूपाने त्यांनी इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी, जनतेने आम्हाला साथ देऊन आमच्या सोबत राहून त्यांनी भरघोसपणे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे अमर भैया मगर, तसेच खालील नगरसेवकाचे जे 22 उमेदवार राहिले होते त्यांना त्यांनी भरघोसपणे मतदान केलं आहे. त्याबद्दल ज्ञात अज्ञात पत्रकार बंधू, सर्व महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते ज्यांनी आमच्यासोबत लढले त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि धन्यवाद देतो.